नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओचा एस-ई-ओ करणे आवश्यक आहे की नाही? आपला जो व्हिडिओ असतो, आपण जो YouTubeवर आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, त्याचा एस-ई-ओ करणे काय गरजेचं आहे की नाही? म्हणजे एस-ई-ओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे आपल्याला जो आपला व्हिडिओ आहे तो व्हायरल करण्यासाठी त्याचा एस-ई-ओ करणे गरजेचं आहे की नाही? म्हणजे आपण कोणताही व्हिडिओ अपलोड करू शकतो आपल्या कोणत्याही चॅनलवर. आपला म्हणजे कोणाचा पण कुणाचा पण चॅनल असो की प्रत्येकाला यूट्यूबवर सगळ्यांना सारखेच नियम असतात. त्याच्यामुळे एस-ई-ओ जो आहे व्हिडिओचा तो करणे गरजेचं आहे की नाही? तर मित्रांनो, मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम चांगल्या प्रकारे सांगणार आहे. तर एक उदाहरण घ्या. तुम्हाला मी सांगतो की एक सुनील आणि एक मयूर. सुनील आणि मयूर नावाचं 2 मुलं आहेत. म्हणजे सुनील जो आहे तो चांगल्या प्रकारे एस-ई-ओ करणारा मुलगा आहे आणि मयूर जो आहे तो बिना एस-ई-ओ म्हणजे एस-ई-ओ न करणारा मुलगा आहे. म्हणजे दोघांनी सेम एका महिन्यामध्ये चॅनलवर काम करण्यासाठी सुरुवात केली. एक उदाहरण घ्या. जर त्यांनी सुरुवात केली चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायची, त्यांचा जो चॅनल त्यांनी उभा केला दोघांनी आणि दोघांना पण आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो ग्रो करायचा आहे. चांगल्या प्रकारे ग्रो करायचा आहे आणि त्या चॅनलद्वारे पैसे कमवायचे आहेत. एक उदाहरण घ्या आणि दोघांनी पण एका महिन्यामध्ये सुरुवात केली व्हिडिओ अपलोड करण्याची म्हणजे यूट्यूबवर काम करण्याची सुरुवात केली. तर सुनील जो आहे तो पहिल्यापासून एस-ई-ओ चांगल्या प्रकारे करतो. म्हणजे व्हिडिओ शूट केला त्याने आणि व्हिडिओची चांगल्या प्रकारे एडिटिंग केली आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे थंबनेल बनवला त्याने सुनीलने आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, टॅग्स आणि टायटल चांगल्या प्रकारे त्यांनी भरले. म्हणजे व्हिडिओ अपलोड करून सर्व गोष्टी त्यांनी केल्या व्हिडिओच्या. म्हणजे व्हिडिओ अपलोड करून ज्या एस-ई-ओ करण्याच्या जी पद्धत आहे ती त्याची एकदम चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे एकदम प्रोफेशनल तरीकेची त्याची जी पद्धत आहे व्हिडिओ अपलोड करण्याची ती त्यांनी लागू केली. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ जो तो अपलोड करतो दर दिवशी डेली व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला चांगल्या प्रकारे थंबनेल बनवून सगळ्या गोष्टी एस-ई-ओच्या करून आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे व्हिडिओ अपलोड करून ज्या सर्व एस-ई-ओमध्ये सर्व गोष्टी ज्या येतात त्या सर्व त्यांनी सुनील नावाच्या मुलाने केल्या. म्हणजे डेली तो त्याचं काम अशा चांगल्या प्रकारे असंच एस-ई-ओ चांगल्या धडाकेबाज एस-ई-ओ करण्यात तो व्यस्त होता. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये दररोजच्या व्हिडिओमध्ये डेली प्रत्येक दिवशी त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले. चांगली एडिटिंग चांगल्या प्रकारे थंबनेल एकदम बेस्ट बनवला आणि त्यांनी प्रत्येक दिवशी व्हिडिओ अपलोड करताना प्रत्येक दिवशी तो एस-ई-ओचा चांगल्या प्रकारे वापर करून अपलोड करायचा. असेच दर दिवशी तो काम करायचा आणि जो मयूर जो आहे तो फक्त व्हिडिओ शूट करायचा, साधारण एडिटिंग थोडी करायची, नाहीतर नाही आणि साधारण थंबनेल फक्त कसा-बसा म्हणजे एकदम साधारण थंबनेल त्याचा आहे आणि एस-ई-ओ करण्याचं नावच नाही. फक्त कसाबसा फक्त थंबनेल थोडाफार त्याचा असायचा आणि एस-ई-ओ काही नाही. फक्त साधारण टायटल आणि एस-ई-ओमध्ये समजा काहीच नाही. अशा प्रकारे तो मयूर काम करायचा. म्हणजे तो पण डेली काम करायचा. दोघं तर डेलीच काम करतात, दर दिवशीच काम करतात. पण एस-ई-ओ करण्याची पद्धत सुनीलची जी होती ती चांगल्या प्रकारची होती. एकदम धडाकेबाज डेली एस-ई-ओ करणं म्हणजे हे खूप कठीण काम आहे. डेली चांगल्या प्रकारे एडिटिंग करून, चांगल्या प्रकारे एस-ई-ओ करून व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे ही एकदम हार्ड वर्क सांगितला तरी
त्याला मान्य आहे. म्हणजे एकदम दर दिवशी आपल्याला खूप टाईम द्यावा लागतो यूट्यूबवर. आणि जो साधारण थंबनेल बनवणारा जो मयूर जो आहे, तो फक्त कसाबसा व्हिडिओ शूट करून थोडीफार एडिटिंग करून असाच व्हिडिओ अपलोड करायचा. दोघांचे पण समजा 4-4 महिने झाले आणि रिझल्टच्या वेळेस ज्यावेळेस दोघांचे 4-4 महिने झाले, त्यावेळेस सुनीलचा जो सबस्क्रायबर होते ते 4 महिन्यात पूर्ण झाले. 1000 सबस्क्रायबरच्या वरती झाले आणि चांगल्या प्रकारे त्याचा वॉच टाईम पण 4000 घंटा जो वॉच टाईम आहे, तो पण वाढून गेला फक्त 4 महिन्यामध्ये. कारण काय आहे त्याचे? जो चॅनल त्याचा आहे, तो ग्रो कशामुळे झाला? तर त्याचा एकदम परफेक्ट एस-ई-ओ होता. त्याच्यामुळे त्याचा चॅनल खूप लवकर ग्रो झाला. 4 महिन्यात त्याचा चॅनल मोनेटाईज होतो. तर हे कशामुळे होतं? एस-ई-ओचा पॉवर आहे. आणि एस-ई-ओ करणारं म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे, तो सर्चमध्ये पण येऊ शकतो. खूप त्याच्यामध्ये कीवर्ड असू शकतात त्याच्या रिलेटेड. म्हणजे सर्चमध्ये 100% आपला व्हिडिओ जो आहे, तो जाणारच. त्याच्यामुळे आपल्या दर दिवशी चांगल्या प्रकारे एस-ई-ओ केला, दर दिवशी डेली काम करत राहिले, तर आपला चॅनल जो आहे, तो खूप लवकर ग्रो होतो आणि खूप लवकर मोनेटाईज होतो. आणि जो मयूर जो आहे, तो त्याचा चॅनल जो आहे, त्याचे 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण झाले नाहीत. म्हणजे 200 ते 300 सबस्क्रायबर, फारच तर फार 300 सबस्क्रायबर वाढले आणि वॉच टाईम तर 1000 घंटा पण नाही. म्हणजे तुम्हीच पहा, जर तोच चांगल्या प्रकारे एडिटिंग करून, चांगल्या प्रकारे थंबनेल बनवून, चांगल्या प्रकारे एस-ई-ओ करून जर सुनीलप्रमाणे त्यांनी काम केलं असतं, तर त्याचा पण चॅनल 4 महिन्यामध्ये ग्रो झाला असता. खूप लवकर ग्रो झाला असता. तर डिफरन्स हे आहे. म्हणजे एस-ई-ओ चांगल्या प्रकारे केला तर लवकर ग्रो होतो चॅनल आणि एस-ई-ओ केला नाही, साधारण काम केले, तर जरीही डेली काम करत राहिले, तरीही चॅनल लवकर आपला जो आहे तो ग्रो होणार नाही आणि मोनेटाईज तर होणारच नाही लवकर. तर आजच्या व्हिडिओमध्ये एस-ई-ओ करायला पाहिजे की नाही, याच्यावर मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर चॅनल खूप लवकर ग्रो करायचा असेल चांगल्या प्रकारे, तर सांगितल्याप्रमाणे काम करा. सुनील जसा काम करतो, त्या सुनीलच्या प्रमाणे काम करा. म्हणजे तुमचा चॅनल जेणेकरून खूप लवकर ग्रो होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, तर लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.